नमस्कार, आपलं स्वागत आहे. मी राहुल महाजन. आज पाचोरा तालुक्यातील खेडगाव नंदीचे या गावातील शेतकरी पुत्र असलेले अमोल भागवत पाटील हे तब्बल 20 वर्षे देशाची सेवा करून आज निवृत्त झालेले आहेत आणि निवृत्त होत असताना गावकऱ्यांकडून त्यांना खूप चांगला प्रतिसाद आणि एक भावनिक साथ गावकऱ्यांनी दिलेली आहे. या ठिकाणी आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकतात. आज अमोल दादा आहेत आपल्यासोबत, त्यांच्या अर्धांगिनी आहेत, त्यांच्या आई आहेत, त्यांचे वडील आहेत. 20 वर्ष एक आर्मीमध्ये देशाची सेवा देणं, वडिलांपासून दूर राहणं, आई वडिलांपासून दूर राहणं, परिवारापासून दूर राहणं हे काही सोपं नाहीये. अशी सेवा बजावत असताना त्यांना बऱ्याच अडचणी आल्या, बऱ्याच अडचणी ते सामोरे गेले. आपल्यासोबत दादा आहेत. अमोल दादा, काय सांगाल, काय संघर्ष होता 20 वर्षाचा? सर्वप्रथम मी जे कार्यक्रमाला आलेले पाहुणे मंडळी, नातेवाईक, माझे प्रेमळ बहिणी, भाऊ, भरोसेमान मित्र आणि गावकरी ज्यांनी मला भरभरून प्रेम केलं, मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. त्यांनी या कार्यक्रमाला येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली, आपला अमूल्य वेळ दिला. आणि मी आता जे नवीन जवान आहेत त्यांना एकच सांगू इच्छितो की आपण आपल्या फ्युचरचा हा विचार केला पाहिजे की आपण जे भोगलेलं आहे, आपण जे सोसलेलं आहे ते आपल्या मुलांनी सोसावं नाही, पण आपल्या आई वडिलांच्या म्हातारपणाची काठी 100% व्हावी. ज्या आई वडिलांनी आपल्याला जन्म दिलेला आहे किंवा लहानचं मोठं केलेलं आहे, ज्या आईने आपल्याला 18-20 वर्ष होईपर्यंत एकदम सांभाळ केलेला आहे, त्यांना मी सांगू इच्छितो की जसे कार ॲक्सिडेंट, बाईक ॲक्सिडेंट या गोष्टीवर लक्ष ठेवा. कारण की 20 वर्ष होईपर्यंत एका जवानाला त्या आईलाच माहीत असतं की तिचे काय त्याला मेहनत असते. खूप चांगला संदेश या ठिकाणी अमोल दादाने दिलेला आहे. आपल्यासोबत त्यांच्या अर्धांगिनी आहेत, तर जवळपास 12 ते 15 वर्षांपासून त्यांच्या सोबत आहेत. देशाची सेवा करत असताना आपला पती हा सीमेवर आहे आणि आपला परिवार, दोघांची सेवा करत असताना त्यांना आई आणि बापाची दोघांची भूमिका या ठिकाणी निभावावी लागत होती. आपल्यासोबत ताई काय सांगाल, काय संघर्ष केला 20 वर्षामध्ये, 15 वर्षामध्ये? नमस्कार सगळ्यांना. मी सैनिक पत्नी सौ प्रणाली अमोल पाटील. फौजी म्हणजे काय हे त्यांच्या आयुष्यात आल्यानंतर कळतं. एक फौजीची बायको होणं म्हणजे सोपं नसतं. फौजीचाही म्हणजे आईवडिलांच्या समोर ते फौजी जो परदेशी गेलेला असतो त्याचाही रोल आपल्याला पूर्ण करावा लागतो. आईवडिलांना सांभाळून घेणं आणि सोपं नसतं त्यांच्या विना राहणं. जेव्हा ते घर सोडून जातात, परिवाराला सोडून जातात, ते गेलेले तो दिवस, ती रात्र, असं वाटतं की सगळी शांतता झाली, सगळी दुनिया थांबली आहे. असा कुठला प्रसंग झालाय का की तुम्ही त्यांच्याशी संपर्कातच नाहीये आणि तुम्हाला त्यांना फोन करावा असं वाटतंय वारंवार, असं आलंय काही क्षण? हो, जम्मू काश्मीरला असताना महापूर आल्यामुळे सगळं काही कॉन्टॅक्ट आमचा बंद होता आणि कुठलाही कॉन्टॅक्ट आम्ही करू शकत नव्हतो. आणि महिनाभर म्हणजे आम्हाला माहीतच नव्हतं की ते म्हणजे मन कुठंही जायचं आहेत किंवा नाहीत. कुठून तरी बातमी आम्हाला कळेल की हे कुठून तरी बोलतील आमच्याशी, कुठून तरी त्याची आमचा संवाद साधता येईल. कोणाचाही कॉल आला मोबाईलवर की वाटायचं की यांचा कॉल असेल. घरचेही आईवडील विचारायचे, आला का बाई त्याचा कॉल, त्यांना काय उत्तर देऊ हा प्रश्न मला पडायचा. आताच्या परिस्थितीमध्ये सैनिक पत्नींना आपण काय मेसेज द्याल की सैनिकावर फार मोठी देशी जबाबदारी असते, काही घरचे डिप्रेशन असतात, घरातील काही किरकोळ वाद असतात, हेवा देवा असतो, सैनिक पत्नींना आपण काय मेसेज द्याल? त्यांच्या आयुष्यातला आपण एक हिस्सा असतो. फौजींच्या आयुष्यातला त्यांची धर्मपत्नी त्यांचा हिस्सा असतो. तिने तिला सपोर्ट केला तर तो भारत देशाचं रक्षण करू शकतो आणि तिने त्याच्या आईवडिलांना सांभाळलं तर तो तिकडे निवांत म्हणजे मनाने तो देशाची सेवा करू शकतो. त्याचं लक्ष इकडं नसलं तेवढं तो भारत मातेचं रक्षण करू शकतो व्यवस्थितरित्या. कुठलीही हेवा देवा न ठेवता देशाची सेवा करणारा आपला पती, आपण आपल्या पतीला साथ दिली पाहिजे, असा संदेश या ठिकाणी प्रणाली अमोल पाटील यांनी दिलेला आहे. आपल्यासोबत अमोल पाटील यांचे आत्याभाऊ तसेच एकदम जवळचे मित्र सचिन पाटील आहेत. सचिन पाटील यांनी देखील त्यांना देश सेवेसाठी जाण्यासाठी खूप प्रवृत्त केलेलं आहे. त्यांना आलेल्या अडचणींना सामोरे गेलेले आहेत. आपल्याबरोबर सचिन पाटील आहेत. दादा, काय सांगाल? सर्वात प्रथम मी हे सांगू इच्छितो की अमोल पाटील हा माझा मामाचा मुलगा आहे आणि त्याला मी मामाचा मुलगा कधी नाही मानता मी माझा मित्र समजला आहे. आणि त्याला मी सुरुवातीपासून आम्ही सोबतच आहे. तो जेव्हा भरती झाला, भरती होत असताना त्याने जे काही कष्ट सहन केले आणि जे कष्ट सहन करून त्याने समजा रनिंग असते, काही असते, खूप प्रयत्न करून त्याने ही जिद्द होती त्याच्या अंगात की मला आर्मीमध्ये जायचं आहे, माझ्या देश सेवासाठी, मला देश सेवा करायची माझ्या कुटुंबासाठी. तर त्याने असं प्रयत्न करून भरती झाला. त्या प्रसंगी त्याला थोडी एक अडचण आली होती. ती अडचण मी तुम्हाला थोडक्यात सांगतो
थोडी अडचण होती की त्याला जेव्हा तो भरती झाला त्याला तिथे त्याचं कुठलं डॉक्युमेंट्स होतं ते कॉलेजला राहिलं होतं आणि ते राहिल्यानंतर त्याला तिथे तो प्रॉब्लेम आला. त्या साहेबांनी त्याला सांगितलं की तू हे डॉक्युमेंट्स आम्हाला दुसऱ्या दिवशी 12 वाजेचा टायमिंग दिला होता, त्या टायमापर्यंत जर नाही तू आम्हाला हे केलं तुला सध्या आम्ही घेऊ शकत नाही आर्मीमध्ये. तर त्याला तो प्रसंग आला. त्याने सर्वात प्रथम त्याला वाटलं की आता हे काम कोण करू शकतं, तर त्याने सर्वात प्रथम फोन मला केला संध्याकाळी 7-7:30 वाजेला की उद्या 12 वाजेपर्यंत आपल्याला हे डॉक्युमेंट कसं तरी करून मला औरंगाबाद येथे पोहोचवले. 100% मित्राचं काम तुम्ही केलंय. हो, त्या दिवशी मी सर्व माझे जे काही असतील मला ज्यांनी सपोर्ट केला गावातले होते आमचे पंढरी अण्णा पाटील, त्यांनी सपोर्ट केला. त्यानंतर आपले दिलीप वाघ यांचे भाऊ संजू नाना हे चेअरमन होते त्या कॉलेजचे. तिथून आम्ही ते डॉक्युमेंट्स कसं तरी दुसऱ्या दिवशी संडे होता, सुट्टी होती, तरी सुट्टीचा दिवस असताना आम्ही ते डॉक्युमेंट्स आम्हाला मिळालं. ते सर्वात पहिली गोष्ट महत्त्वाची आहे. आणि ते डॉक्युमेंट्स घेऊन आम्ही ते दुपारी दुसऱ्या दिवशी 12 वाजेपर्यंत औरंगाबाद इथे टायमावर पोहोचवलं, हे सर्वात महत्त्वाचं आहे. आणि हे सर्व त्याला म्हणजे मी फक्त कशासाठी केलं की हा आर्मीत गेला पाहिजे, हा आपला उद्देश होता. म्हणजे नातेवाईक म्हणून नाही तर मित्र म्हणून यांनी या ठिकाणी मदत केली. आपण पुन्हा एकदा अमोलदादांशी बोलणार आहेत. अमोलदादा, या ठिकाणी आपल्या ग्रामीण भागामध्ये जो पोलीस भरती करणारा वर्ग आहे, आर्मी भरती करणारा वर्ग आहे, यांच्यासाठी आपण काय मेसेज द्याल? जे पोलीस भरती या आर्मी भरतीची प्रॅक्टिस करतात त्यांच्यासाठी एकच मेसेज देतो मी की त्यांनी आपलं एक डायरेक्शन ठेवावं आणि एक आपले नेहमी कोणत्याही कामामध्ये कोणत्याही ट्रेनिंगमध्ये सातत्य ठेवावं. 1-2 दिवसांनी प्रॅक्टिस करून कोणी फौजी या पोलीस बनू शकत नाही आणि 1-2 दिवस आराम केल्याने कोणी फौजी बनणार नाही असं नाही. तर रेग्युलर जो प्रॅक्टिस करेल आणि एखादा दिवस मिस करेल तर काय हरकत नाही, पण जर 2-4 दिवस प्रॅक्टिस करेल आणि बाकी पूर्ण वर्ष खाली बसणार त्याच्याने फौजी पोलीस बनत नाही. आणि हा नशिबाचा खेळ नसतो, हे सगळे मेहनती असते. या ठिकाणी परिवाराने देखील त्यांना साथ दिली आहे, त्याचबरोबर मित्र परिवाराने देखील त्यांना खूप मोठी साथ दिलेली आहे आणि युवा सैनिकांसाठी त्यांनी खूप चांगला या ठिकाणी संदेश दिलेला आहे. आपण नक्कीच पुढच्या व्हिडिओत भेटूया. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. आपलाच राहुल महाजन.